आज यूट्यूबवर व्हिडिओ बघत असताना सजेशनमध्ये या झाडासंदर्भातील व्हिडिओ दिसला. थंबनेलमध्ये लिहिलं होतं असा फोटो म्हणजे हिंगाचे झाड कसे असते, हिंग कसा काढला होतो वगैरे. हे झाड माझ्या नर्सरीमध्ये असल्यामुळे माझी पण उत्सुकता वाढली की काय या व्हिडिओमध्ये बघावं. व्हिडिओ पूर्ण बघितला पण व्हिडिओमध्ये दाखवले रोप मुळात हिंगाचे नव्हतेच. त्यात त्याचे नाव, उपयोग ही सर्व माहिती खोटी सांगितली गेली. त्या व्यक्तीने जाणून बुजून तर नाही, पण पूर्ण माहिती नसल्यामुळे त्या रोपाला हिंग समजून व्हिडिओ बनवला असेल कदाचित. मग आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आपण घरी वापरतो हिंग कोणत्या वनस्पतीतून काढला तो, आणि ती वनस्पती कशी दिसते, आणि गार्डेनिया व फिरुला या दोन्हीमध्ये काय फरक आहे. नमस्कार, माझं नाव आहे प्रसाद आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज बघणार आहोत की हिंग म्हणजेच आसाफोटिडा या अतिशय प्रसिद्ध मसाल्याच्या वनस्पतीबद्दल. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला दिसणारे झाड खरंच हिंगाचं आहे का? कारण अनेक लोक गार्डेनिया गमीफेरा ह्या झाडाला हिंगाचं झाड म्हणून ते विकण्याचं काम करतात. गार्डेनिया गमीफेरा, ज्याचे संस्कृतमध्ये नाडी हिंगू तर हिंदीमध्ये डीके माली हे नाव आहे. मग तुम्ही म्हणाल की नावात तर हिंगू शब्द आला, दोन्हीमध्ये फरक कुठे आला? मग नावात जरी हिंगू या शब्दाचा वापर झाला असेल तरी मात्र दोन्हीमध्ये खूप फरक आहे. नाडी हिंगू म्हणजेच गमीफेरा, जे तुम्ही माझ्यासमोर जे बघू शकता हे त्याचेच झाड आहे. हे झाड भारतात विशेषतः पश्चिम घाट परिसरात आढळतं. याची पाने पेरूच्या पानासारखीच दिसतात पण आकाराने मोठी असतात. हे झाड साधारण 8 ते 10 फूट उंच वाढतं, म्हणजे मध्यम उंचीचं झाड आहे. त्याला पांढऱ्या रंगाची फुले येतात, दिसायला खूप छान दिसत आल्यानंतर. फांदीचा तो शेंड्याकडील भाग आहे, ज्याला आपण टॉप म्हणतो. तुम्ही बघू शकता हा जो टॉप दिसतो तुम्हाला, हा शेंड्याकडला, त्याच्यामध्ये ना पिवळसर डिंकासारखा पदार्थ बाहेर निघतो जेव्हा हीट वाढते वगैरे, टेम्परेचर वाढते त्यावेळेस. आणि हा जो डिंकासारखा भाग आहे त्याचा वास इतका काही खास येत नाही, म्हणजे तुम्ही वास घेऊ शकत नाही इतका, म्हणजे चांगला वास नाही राहत वगैरे. हा पदार्थ खाण्यासाठी हिंग म्हणून वापरत नाही, हे लक्षात असू द्या. मात्र याचा औषधी म्हणून अनेक प्रकारे वापर केला जातो, ज्यामध्ये दातदुखी, सांधेदुखी आणि त्वचेच्या काही विकारांवरती नाडू हिंगाच्या डिंकाचा लेप दिला जातो. पण हा बाह्य भागावरती दिला जातो, आतमध्ये खाण्यासाठी नाही. हे झाड उपयोगी आहे पण हे खऱ्या हिंगाचे झाड नाहीये. मग आता खरा हिंग कसा असतो, त्याची वनस्पती कशी असते? आपल्या रोजच्या जेवणाला स्वादिष्ट बनवणारा हिंग, ज्याची चिमूटभर पावडर जेवणाला तडका द्यायला पुरेशी असते, होय, त्या वनस्पतीचं नाव आहे फेरुला असाफोटिडा. हे झाड भारतात आढळत नाही. याची भारतात शेती करण्याचे प्रयत्न नक्की झाले आहेत, मात्र हे मुख्यतः अफगाणिस्तान, इराण, ताझाकिस्तान या देशांमध्ये उगवतं. एपीएसी फॅमिलीमधील ही वनस्पती, ज्या फॅमिलीमध्ये जिरे, गाजर, कोथिंबीर अशी तुम्ही सर्वांची परिचित असणाऱ्या वनस्पतींचा समावेश तुम्ही बघितला असेल. ज्याची पाने तुम्ही बघितली असेल की कोथिंबीरची पाने बघितली असेल तुम्ही, गाजराची पाने बघितली असतील, तर त्या पानांसारखे याचे पाने असतात. हिंगाच्या खूप साऱ्या जाती आहेत, मात्र ज्यामध्ये फेरुला ही खाण्यासाठी अधिक चांगली मानली जाते. फेरुला असाफोटिडा ही वनस्पती बहुवर्षीय, म्हणजे त्याचे पीक तुम्ही बहुवर्ष म्हणजे अनेक वर्ष घेऊ शकता. याची उंची जर बघितली तुम्ही झाडाच्या, साधारण 2 ते 2.5 मीटर इतकी वाढते. याचे खोड मऊ, पोकळ आणि रसाने भरलेलं असतं. पाणी बारीक, जसे तुम्हाला मी सांगितले कोथिंबीर सारखे वगैरे त्या टाईपचे असतात, म्हणजे पिसाऱ्यासारखी. नंतर फुले जर बघितली तुम्ही तर पिवळी गुच्छामध्ये येतात, अशी छत्री सारखी असतात आणि त्याला वरती पिवळे फुले येतात. आणि तुम्ही जर लांबून जर बघितलं ना तर तुम्हाला असं वाटेल की मोहरीचीच फुले येते, म्हणजे असा भास होईल तुम्हाला बघितल्याचा. मग आता तुम्ही म्हणाल की आता सर्व ठीक आहे, पण मग हिंग कसा कुठून काढला तो, म्हणजे कुठून काढला तो? तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल की जो हिंगाचा जमिनीचा खालचा भाग आहे, म्हणजे आतील भाग आहे, त्याची जी मूळ असते, हे बघा तुम्ही बघू शकता, याच्यावर चाकूने काप दिला जातो आणि या काप दिल्यानंतर याच्यातून जो चिकट सफेद द्राव बाहेर निघतो डिंकासारखा, ज्याचा वास सल्फर असतो ना आपला, सल्फर सारखा एकदम तिरव व चव कडू मसाल्यासारखी असते याची. हा जो असतो ना हा खरा हिंग असतो, म्हणजे रॉ फॉर्म असतो याचा हिंगाचा. आणि हा एकदम म्हणजे कमी प्रमाणात मिळतो, म्हणजे म्हणतो ना आपण एकदम 10-15 ग्रॅम एका झाडापासून मिळतो, खूप कमी प्रमाणात मिळतो. आणि हा जो म्हणतो ना आपण फेरुला असाफोटिडा जो हिंग आहे, आपल्या जेवणात मसाला म्हणून तडका देण्यासाठी ते वापरला जातो. मात्र पचन सुधारणा होण्यासाठी, शरीरातील वात, पोटदुखीवर म्हणजे पोट फुग होते ना वगैरे, आपलं पोट फुगलं
तर त्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून सुद्धा वापरला जातो. बाजारात आपल्याला डबीमध्ये विविध प्रकारचे हिंगे मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने बांधानी म्हणजे ज्याच्यामध्ये हिंग, मैदा, तेल, खायचा डिंक यांचे मिश्रण करून तयार केलेला असतो. आणि दुसरा हिंग तुम्ही म्हणाल तर पूर्ण तो रॉ असतो, म्हणजे जसे तसा, म्हणजे जसा काढलाय ना तो वाळून वगैरे अशा प्रकारे बाजारात उपलब्ध असतं. मात्र याची जी तीव्रता आहे खूप अधिक असते, म्हणजे थोडं जरी प्रमाण तुमच्याकडून जास्त झालं तर काम बिघडलं म्हणून समजा. आता आपण त्यातील दुसरा मुद्दा म्हणजे हिंग या वनस्पतीचे रोप आपण घरी लावू शकतो का, तर उत्तर आहे नाही. आपल्या वातावरणात ही वनस्पती होणे खूप कठीण आहे. फेरुला या जातीचा हिंगाला खूप थंड गोड्या हवामानाला मानवते, जे तुमच्या आमच्या भागात नाही आहे. मात्र तुम्ही ही जी वनस्पती माझ्यासमोर बघू शकता, गार्डेनिया गमीफेरा म्हणजे डिकेमाली या वनस्पतीचे रोप तुम्ही औषधी म्हणून नक्की लावू शकता. पण लावताना एक गोष्ट लक्षात असू द्या की यातून मिळणारा डिंकासारखा पदार्थाचा खाण्यामध्ये उपयोग करू नये, ज्याचा उपयोग फक्त बाह्य वेदना दूर करण्यासाठी करावा, जो मी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेला आहे. फसवणूक करण्यापासून सावध राहा. कोणी जर गमीफेरा म्हणजे या झाडाला हिंग म्हणून जर विकत असेल तर त्यांना खरा हिंगाचे झाड कसे असते ते मोबाईलमध्ये दाखवून द्या. याने समोरच्याचे नॉलेज पण वाढेल आणि तो असे पुढे करणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते बिंदास कमेंटमध्ये विचारा. त्याची योग्य उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करेन. धन्यवाद.